मित्रांनो, आज आपण पारोळा तालुक्यातील धाबे या ठिकाणी आलेलो आहेत। आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 राजाराम पांडुरंग पाटील यांच्या शेतात कटिंग चालू आहे। तुम्ही पाहू शकतात। कटिंग चालू आहे त्यांची। जवळपास 2.5 एकर क्षेत्र होतं यांचं इथे। आपले कंपनीचे लेबर कटिंग करताना या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे याची साईज जी आहे ती एक सारखी तुम्हाला दिसेल। पहा कुठे जाड बारीक नाही आहे। धरणगाव पारोळा रस्त्यावर दाभोळे गाव लागतं। तिथे गावाजवळच गावाच्या मागच्या साईडला हा प्लॉट आहे। कटिंग चालू आहे। तुम्ही पाहू शकतात एक सारखी साईज आहे प्लॉटची। सध्या जमीन ओली असल्यामुळे ट्रॅक्टरने बाहेर काढून घेतोय। हे आपले सफाई करून घेताना झाडाची हे तुम्ही पाहू शकता। आता कापलेला माल इथे शेतामध्ये पडलेला आहे। अतिशय चांगला असा प्लॉट आहे। जुलै 2023 मध्ये कापसामध्ये हा प्लॉट लावलेला होता 4x4 वर। आपले कंपनीचे सहकारी गाडी हे ट्रॅक्टर मध्ये माल भरून घेत आहेत। हे तुम्ही पाहू शकतात इथे ओलावा आहे जमिनीमध्ये। तर ट्रॅक्टरने बाहेर काढून घेतोय। हा काटलेला माल आणि हा जो सगळा पाला पाचोडा याचाही खत होऊन जातं। तर आज उद्यामध्ये याची कटिंग संपेल। किती येईल आलं ते आपण आपल्या ग्रुपला टाकू। मित्रांनो नमस्कार। बापूंची कटिंग संपलेली आहे। जवळपास 2.5 एकर क्षेत्र आहे आपलं। तर जवळपास किती टन आलं? 93 टन आलं सर। 93 टन आलेलं आहे उत्पन्न 2.5 एकर मध्ये। यांना 93 टन इथे ॲव्हरेज म्हणजे यील्ड आलेलं आहे। कटिंग त्यांची पूर्ण संपलेली तुम्ही पाहू शकता शेतामध्ये। पूर्ण काडी कचरा हा जो आहे पाला पूर्ण सुकून गेलेला आहे शेतातला। कुजलेला आहे त्याचं खत झालेलं आहे। इथे जमिनीवर बी आपण पाहू शकतो एक खत होऊन गेलेलं आहे। तर संदीप कसं वाटतंय तुम्हाला आता सुळवाबुडचं कटिंग झालेली उत्पन्नही तुम्हाला आलेलं आहे चांगल्यापैकी? उत्पन्न योग्य वाटतंय। दुसऱ्या ऑदर पिकांपेक्षा सोयीस्कर वाटतंय, कारण की एवढ्या लवकर म्हणजे एवढ्या कमी खर्चात पीक कुठलं येत नाही आणि याला अजिबात खर्च नाही की सर्व माल कंपनी कटिंग करून घेऊन गेली। त्यांचे लेबर आले ते त्यांची गाडी लोडिंग गेली, त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही आणि दुसऱ्या ऑदर पिकांपेक्षा योग्य वाटलं आम्हाला। यांचं दुसरं महत्त्वाचं म्हणजे यांनी पहिले मागच्या वर्षी जेव्हा 2023ला जेव्हा यांनी लागवड केली होती तेव्हा कपाशी घेतलेली होती। किती आली होती काही आठवतं का तुम्हाला? कपाशी किती घेतली? तरी 15-20 क्विंटल कपाशी आली होती। 15 ते 20 क्विंटल कपाशी। अतिशय आंतरपीक पहिल्या वर्षी आंतरपीक म्हणून त्यांनी कपाशी घेतलेली होती। अतिशय पुढारलेले शेतकरी आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करत असतात। बाजूलाच आपण मागे व्हिडिओ त्यांचा केलेला आहे। निलगिरी त्यांची यावर्षी किती निलगिरी लागवड केली तुम्ही? यावर्षी जवळपास 4-4.5 एकर निलगिरी लागवड केली। तर मोठे शेतकरी दाब्याचे जवळपास किती जमीन आहे तुमच्याकडे मनोज दादा?
आमच्याकडे जवळ 30 बिघे जमीन 30 बिघे जमीन आहे. मोठे शेतकरी आहेत. जवळपास यांच्या फॅमिलीचं इथे जवळपास 150 बिघ्यापर्यंत जमीन आहे यांचे. मनोज दादा आणि संदीप भाऊ यांचे जे काका आहेत अजून 3 जण, त्यांच्याकडे 30-35 बिघे जमीन आहे. तर मोठे शेतकरी त्यांची निलगिरी तुम्ही मागच्या बाजूने पाहू शकतात की निलगिरीची लागवड त्यांची एका वर्षी झाली त्यात. निलगिरी त्यांची लागवड जवळपास मागच्या वर्षी त्यांनी लावली होती, यावर्षी ते लागवड केलेली. तर मजूर खूप लागत असेल तुम्हाला कशाला? हे सुळबाबुळला? याला अजिबात नाही हो, अजिबात नाही. सर्व कंपनी थ्रूच काम होत नाही. ते तर आमचेच मजूर येतात कापून तोडून. त्यांना आता तुम्ही यांचा फक्त लागवड करायचा खर्च आणि तो नॉर्मल खर्च आहे. 500 रुपये किलोने आपल्याला बी भेटतं. बियाणं ज्यांनी लावलेलं 1 किलो बी लागताना 3 एकरला 3 किलो बियाणं लागलं, 1500 रुपयामध्ये काम झालं. बरोबर. कपाशी त्यांनी घेतलेली होती. तर मित्रांनो तुम्ही हा जो प्लॉट आहे बापूंचा, हा धरणगाव पारोळा रस्त्यावर धाबं म्हणून गाव आहे. गावाच्या बिलकुल बॅक साईडला हा प्लॉट आहे. कधी येऊन तुम्ही पाहू शकतात. तर आता इथे काय रोटा करून घेणार आहेत का तुम्ही? हो, हे झाड काड्या उचलून घ्यायच्या आणि बारीक बारीक जर तिथं सोडून जातील तर बारीक उचलायचं काही गरज पडणार नाही आपल्याला. आणि नंतर लगेच ठिबकने पाणी द्यायचं. तर एक 5-7 दिवस झालेले आहे मित्रांनो. पाऊसही पडून गेलेला आहे आता. तर तुम्ही पाहू शकता की आता फुटवेही फुटलेले आहेत. याच्यात फुटवा कमीत कमी 2-3 काड्या ठेवायच्या, बाकी काढून टाकायच्या. हा 2 समोरासमोर ठेवा. दोनच ठेवल्या. 2. आता फुटवे येताना तर भरपूर फुटवे येतील. नंतर ते 2 काड्या ठेवून घेणार आहेत. तर मित्रांनो तुम्ही कधी इथे प्लॉटला व्हिजिट देऊ शकता. इथे बरीच लागवड आहे आपली या परिसरामध्ये. तर बापूंचं राजाराम बापूंचं जवळपास 93 टन इथे उत्पन्न आलेलं आहे या शेतामध्ये. आता पेमेंटही त्यांचं होईल. तर आपणही जास्तीत जास्त लागवड करावी. धन्यवाद.